ओम शांती। आज 3/7/2026 शुक्रवारचे साकार मुरलीचे महावाक्य। आज बाबांनी ज्ञानाचा तिसरा नेत्र कोणत्या मुलांना मिळतो ते सांगितलं। गुरूंपेक्षा सद्गुरू श्रेष्ठ का आहेत याचं विश्लेषण केलं। आणि बाबांनी आज सांगितलं सोमरस, कोणता सोमरस शिवबाबा मुलांना देतात, पिऊ घालतात, त्याबद्दलही बाबांनी आज सांगितलं। विनाश काळामध्ये कोणते कर्तव्य असायला हवे याचंही विश्लेषण आज बाबांनी केलेलं आहे। चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया। गोड मुलांनो, तुम्ही या ड्रामाच्या आदी मध्य अंतास जाणता। तुम्हाला बाबाद्वारे ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, म्हणून तुम्ही आहात आस्तिक। खूप सुंदर टायटल दिलं, आस्तिक आहात। प्रश्न, बाबांचे कोणते टायटल उपाधी धर्मस्थापकांना देता येत नाही? बाबांची कोणती अशी उपाधी आहे जे धर्मस्थापकांना देता येत नाही? उत्तर, बाबा सद्गुरू आहेत। कोणत्याही धर्मस्थापकास सद्गुरू नाही म्हणता येत, गुरु नाही म्हणता येत। कारण गुरु ते जे दुःखातून सोडवतील, सुखात घेऊन जातील। धर्मस्थापन करणाऱ्यांच्या मागे त्या धर्माची आत्मे परमधाम मधून खाली येतात। धर्मस्थापक कुणासही वापस घेऊन जाऊ शकत नाही, परंतु बाबा जेव्हा येतात तेव्हा सर्व आत्म्यांना घरी घेऊन जातात। म्हणून ते सर्वांचे सद्गुरू आहेत। खूप सुंदर आज बाबांनी हा पॉइंट सांगितलेला आहे। गीत आहे, या पापाच्या दुनियेतून कुठेतरी दूर घेऊन चला। ओम शांती। ही पापाची दुनिया आहे। हे अक्षर किती वाईट वाटतात ना, ही पापाची दुनिया। पण मनुष्य या दुनियेस पापी दुनिया किंवा स्वतःला पापात्मा समजतच नाही। पुण्यात्म्यांची दुनिया आहे स्वर्ग। भारतातच जास्त चर्चा होते स्वर्ग आणि नरक याची। कुणी जर देहांत झाला, कुणी वारला, तर म्हणतात फलाना स्वर्गवासी झाला। भारतातच हा शब्द किंवा याची चर्चा होते। बाबा येऊन तुम्हा मुलांना धीरज देतात। तुम्ही पापाच्या ओझ्याने खूप जड झालेले आहात। बाबा म्हणतात या पापातून सुटण्याचा मार्ग शिवबाबा आपल्याला सांगतात की तुम्ही आत्मा समजून मला आठवण करा। तुम्हाला पुण्यात्मा बनवून नवीन दुनियेत घेऊन जाण्यासाठी मी आलो, ज्याला स्वर्ग म्हणतात। बाबा म्हणतात तिथे पाप नाही, तिथे पाप नाही, दुःखही नाही। जसे रोगी थोडे नीट होत येतात किंवा त्यांची तब्येत ठीक होत असते, तेव्हा डॉक्टर येऊन म्हणतात ना की आता तुम्ही नीट होत आहात, तुमची तब्येतीमध्ये आता सुधार होत आहे, आथत देतात किंवा एक धीरज देतात। तसं शिवबाबा सुद्धा येऊन म्हणतात की तुमचे आता खूप थोडे दिवस या दुःखाच्या दुनियेमध्ये आहे। मी संगम युगावर येऊन ड्रामा अनुसार पहिले तुम्हालाच आस्तिक बनवतो, अर्थात आधी मध्य अंताचं ज्ञान देतो, ज्ञानाचा तिसरा नेत्र देतो। तुम्हाला आता ज्ञानाचा प्रकाश मिळाला आहे। डोळ्यांची दृष्टी गेली तर त्याला आंधळा किंवा अंध शब्द वापरतात, परंतु मनुष्यांचा ज्ञानाचा तिसरा नेत्रच आता बंद झालेला आहे। म्हणून बाबा त्यांना नास्तिक म्हणतात।
ज्ञानाच्या द्वारे तुम्ही प्रकाशात आलात, म्हणून बाबा म्हणतात तुम्ही आस्तिक आहात. एक आहे आंधळ्याची मुले आंधळे आणि दुसरे आहे डोळस. समजलं बाबा काय म्हणतात? त्याचं खूप सुंदर विश्लेषण केलं बाबांनी. अर्थात आंधळ्याची मुले आंधळे अर्थात अज्ञानातच भटकत आहेत आणि अज्ञानालाच अनुकरण करत आहेत. आपण बाबांकडून ज्ञान घेतो आणि डोळस बनतो. शास्त्रांमध्येही दाखवतात की महाभारताची लढाई झाली आणि त्या महाभारताच्या लढाईमध्ये भावाभावांमध्ये भावाभावांचंच युद्ध झालं. तर इथे संगम युगावर आसुरी वृत्ती आणि दैवी वृत्ती याचं युद्ध आहे. पुढे बाबा सांगतात की मूल वतन आत्म्यांची सृष्टी आहे. संन्यासी म्हणतात की ब्रह्म मध्ये लीन होऊन जायचंय, ज्योती ज्योत मध्ये विलीन होते. पण बाबा म्हणतात असं ज्योती ज्योत मध्ये विलीन होत नाही. आत्म्याचं अस्तित्व संपत नाही. मूल वतन ही आत्म्यांची सृष्टी आहे. मूल वतन मध्ये आत्मा निवास करते, विलीन होत नाही. पुढे बाबा सांगतात नाटकात किती पार्टधारी आहेत. सर्वच जण सृष्टीवर हजर होतात. डायरेक्टर पण, निर्माता, दिग्दर्शक, डायरेक्टर, क्रिएटर सर्व इथे हजर होतात. आणि सर्व आत्मे जेव्हा इकडे येतात तेव्हा विनाशाची सुरुवात होते. म्हणून म्हटलेलं आहे विनाश काळामध्ये विपरीत बुद्धी विनश्यंती. विनाश काळामध्ये प्रीत बुद्धी विजयंती. विनाश काळामध्ये ईश्वरासोबत मनाची बुद्धीची प्रीत जर असेल त्यांचा विजय निश्चित आहे. बाबा पुढे सांगतात गीता सर्वोत्तम शास्त्र आहे. 4 मुख्य धर्म आहेत. आधी सनातन देवी देवता धर्म, नंतर द्वापर युगामध्ये सर्वप्रथम आलेला इस्लाम धर्म, नंतर बौद्ध धर्म आणि नंतर ख्रिश्चन धर्म. 4 मुख्य धर्म आहेत. पण बाबांनी आज सांगितलं मुख्य धर्मशास्त्र गीता आहे, सर्वोत्तम. ब्रह्मा विष्णू शंकर यांना सुद्धा गुरु नाही म्हणता येत. त्याचं कारण बाबांनी सांगितलं एक शिवबाबाच आहे सर्वांचा सद्गती दाता. ब्रह्मा विष्णू शंकर पण कोणाची सद्गती नाही करू शकत, म्हणून त्यांनाही गुरु म्हणता येत नाही. आज बाबांनी व्याख्या सांगितलेली आहे गुरु त्यांनाच म्हणता येईल जे वापस सोबत घेऊन जातात. बाबा म्हणतात अन्य गुरु सुद्धा गुरु नाहीत, कारण तेही कोणाला वापस घेऊन जाऊ शकत नाहीत. त्यांनी सुद्धा त्यांच्या धर्मातील आत्म्यांना परमधाम मधून खाली उतरण्याचे ते निमित्त बनले. पुढे बाबा सांगतात सोमनाथ सोमरस पाजवण्यासाठी आलेले आहे. सोमरस अर्थात ज्ञान धन देण्यासाठी आलेले आहे. म्हणून ती पाण्याची गोष्ट नाहीये, स्थूल पाणी नाहीये, ते आहे ज्ञानधन. बाबा तुम्हाला ज्ञानाची नदी बनवतात. सागर एकच, एक सागरापासून अनेक नद्या निघाल्या. यावेळी ही धरती रावणाचे स्थान बनली आहे. फक्त एका लंकेमध्येच रावणाचं राज्य नाही, तर बाबा म्हटले या पृथ्वी तलावर रावणाचं राज्य आहे. रामराज्य खूप थोड्या जागेमध्ये होतं, मुठभर लोक राहत होते. खूप सुंदर विश्लेषण आज बाबांनी केले याचं. पुढे बाबा सांगतात करण करावणहार शिवबाबा आहे. कर्म अकर्म विकर्म याची गती बाबा समजावून सांगतात. रावण राज्यामध्ये प्रत्येकाकडून विकर्म होतात. सतयुग आणि त्रेतायुगामध्ये अकर्म होतात, अर्थात त्या कर्मांचा लेपछेप लागत नाही, अकर्म. आणि म्हणून बाबांनी सांगितलं याची गती जाणून आपल्याला कर्म करायचं आहे.
पुढे बाबा आठवण करून देतात, तुम्ही सर्व पार्वती आहात, अमर कथा ऐकत आहात आणि ऐकवणारा अमरनाथ बाबा आहे. दुसरं टायटल बाबा आठवण करून देतात की तुम्ही सर्व स्त्री अथवा पुरुष भक्तिया आहात, सीता आहात, सर्वजण रावणाच्या कैदमध्ये आहेत. करण करावनहार शिवबाबा येतात आणि आपल्याला कर्माची गहन गती समजावून सांगतात. बाबांनी पुढे सांगितलं की तुम्ही कथा ऐकत आहात या मृत्यू लोकामधून अमरलोक मध्ये जाण्यासाठी. हे मृत्यू लोक आहे. बाबांनी आज उदाहरण दिलेलं आहे. साप जसं सहज आपली कात सोडतो, तसं हे जुनं शरीर सहज सोडायचं आहे. तर आधी त्याचा अभ्यास करायचा आहे. आत्मा समजून निराकार शिवबाबाला आठवण करायची आहे. पुढे बाबांनी भ्रमरी अर्थात भुंग्याचं उदाहरण दिलं. भ्रमरी भुंगा जसं विष्ठेतील किड्याला घेऊन येतो, आपल्या छोट्याशा घरामध्ये ठेवतो मातीच्या, आणि त्यावरती भू भू करून त्याला पंख आणतो, किड्याचं परिवर्तन भुंग्यामध्ये करतो. तसंच ज्ञान सांगून सांगून अनेकांना मनुष्यापासून देवता बनवण्याची सेवा करायची आहे. तुम्ही ब्राह्मण काय करता? विकारी किड्यांना बदलून देवता बनवता. बाबांनी पुढे सांगितलं, असे नाही की मानसरोवर मध्ये डुबकी लावली की परी बनतो. हे सर्व खोटे आहे. आज स्पष्टच बाबांनी सांगितलं, हे सर्व खोटे आहे. दुसरे असं कुणीही म्हणू शकत नाही की आत्मअभिमानी बना. दुनियेमध्ये असं कुणीच नाही म्हणू शकत की आत्मअभिमानी बना. आणि शिवबाबाच येऊन हे वाक्य सांगतात आणि शिवजयंती सुद्धा भारतातच साजरी केली जाते. आपण सर्व प्रजापिता ब्रह्माची मुलं, बीके अर्थात ब्रह्मा कुमार, ब्रह्मा कुमारी आहोत. म्हणून ब्रह्मा कुमार कुमारी एवढे आहेत तर प्रजापिता ब्रह्मा पण होते. ते खोटे तर नाही ना. पतितच पावन बनतात आणि म्हणूनच तत्त्वमचं वरदान ब्रह्मा बाबालाही मिळालं आणि आपल्यालाही बाबा देतात. तत्त्वम, जसे आहात तसेच तुम्हाला बनायचे आहे, देवता बनायचे आहे, देवांसारखं. तत्त्वम. अच्छा, गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेले पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट, आत्मअभिमानी बनून या कानाद्वारे अमरकथा ऐकायची आहे आणि ज्ञानाची भूभू करून दुसऱ्यांनाही आपसमान बनवायचं आहे. या सेवेत व्यस्त राहायचं आहे. दुसरी पॉइंट, बाप समान ज्ञानाने फुल बनून ब्लिसफुल बनायचं आहे. सोमरस प्यायचा प्यायचे पण आहे आणि अनेकांना पाजवायचे पण आहे. आज वरदान, मायाच्या विघ्नांना खेळ समान अनुभव करणारे मास्टर विश्व निर्माता भव. जसे कोणी वयोवृद्धाच्या समोर छोटी मुलं लहानपणाच्या आळसाच्या काही गोष्टी बोलतात, काहीही बोलतात. कुणी असे कर्तव्य केले तर वयोवृद्ध लोक समजतात की हा निर्दोष आहे, अंजान आहे, छोट बाळ आहे, याला कळत नाही, काहीही त्यांच्यावर प्रभाव पडत नाही. तसंच मायाचे विघ्न खेळ समजून आपण जर व्यवहार केला तर माया परीक्षा पेपर बनून येईल माया परीक्षा घेण्यासाठी. परंतु जर आपण स्मृतीमध्ये असू की आम्ही मास्टर विश्व निर्माता आहे, तर मायेला घाबरणार नाही. आजचा सुविचार,
स्नेह, शक्ती व ईश्वरीय आकर्षण स्वतःमध्ये भरा, तर सर्व सहयोगी बनतील. 3 गोष्टी आहेत: स्नेह, शक्ती व ईश्वरीय आकर्षण स्वतःमध्ये भरा, तर सर्व सहयोगी बनतील. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अभ्यास करा. यामध्ये बाबांनी खूप सुंदर उदाहरण दिलं. आता ज्वालामुखी बनून आसुरी संस्कार, आसुरी स्वभाव यांना भस्म करा. जसे देवीचे यादगार आहेत ज्वाला देवी, किंवा ज्वाला दाखवली जाते. असुरांचा संहार ज्वालाच्या द्वारे केला, अग्नीच्या द्वारे केला. असुर कोणी व्यक्ती नाही, आसुरी शक्तींना संपवायचं आहे, आसुरी वृत्तीला संपवायचं आहे. हे तुमच्या ज्वाला स्वरूपाच्या द्वारे, ज्वाला स्वरूप आठवणीच्या द्वारे होईल. असे ज्वाला स्वरूप प्रज्वलित केली तर आपोआपच आसुरी वृत्ती समाप्त होईल. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. तर नक्कीच याचा अभ्यास करूया. ओम शांती.